जो भारत ब्राझील नंतर 2 क्रमांकाचा देश आहे साखरेच्या बाबतीत, अर्थातच ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये, त्या भारताला आता 10 लाख टन साखर आयात करावी लागत आहे. जो भारत काही दिवसांपूर्वी साखर निर्यात करत होता त्याला आता आयात करावी लागत आहे. आणि साखरेचा किरकोळ बाजारात भाव जो आहे तो प्रति किलो 70 ते 80 रुपयांपर्यंत गेलेला आहे. सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं तर गगनाला भाव भिडलेला आहे. मग आता याच्यामागे केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार मधला दिल्लीचा कोणी नेता आहे? कोण आहे? म्हणजे हे शुगर प्राइस स्कॅम आहे अशी चर्चा भारतामध्ये सुरू झालेली आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे? आता आपल्या सोबत जे आहेत ते ज्येष्ठ विधिज्ञ उच्च न्यायालयामधले ऍडव्होकेट योगेश पांडे. हे मूळ आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातले आणि विशेषतः कोपरगावचे ते. म्हणजे ज्या श्रीरामपूर कोपरगाव मधून साखरेचा भाव एकेकाळ ठरत होता पूर्ण देशभरासाठी, त्या गावचे ते आहेत. आणि मुख्य म्हणजे ते स्वतः या व्यापार व्यवसायामध्ये 25 वर्ष त्यांनी घालवलेले आहेत, 2 तप घालवलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं याच्या मागे काय, हे कशा प्रकारचं शुगर स्कॅम आहे याची इत्यंभूत माहिती आहे. आणि बेधडक बोलण्यामध्ये ते तसे प्रसिद्ध आहेत. त्यामुळं आपण त्यांच्याकडून सगळं जाणून घेणार आहोत की नेमकं काय चाललेलं आहे. तर योगेशजी, माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे की साखर बाजारावरचं नियंत्रण कसं सुटलेलं आहे सरकारचं? म्हणजे त्याला इथेनॉल कारणीभूत आहे का? व्यापारी व्यापारी साठा करतात का? कारखानदार आणि कोणाचं साठं लोट आहे की मूळ एकूणच सरकारचं जे धोरण आहे ते चुकलेलं आहे? आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की ही नैसर्गिक वाढ नाहीये, ही कृत्रिम म्हणजे जाणीवपूर्वक करण्यात आलेली, याच्या मागे काहीतरी दिसतंय. तर त्याच्याबद्दल तुमचं स्पष्ट मत सांगा सुरुवातीला. सर्वात प्रथम बघा, आपल्याला आकडे समजून घेतले पाहिजे आणि आकडे बोलतील. कारण बघा, हे सगळे सरकारचे आकडे आहेत आणि सरकारचे सर्व साखर उद्योगाचे, इस्माचे, मोठमोठ्या संस्थांचे आकडे आहेत आणि हे अधिकृत आकडे आहेत. साखरेचा जो हंगाम असतो तो सुरू होतो 1 ऑक्टोबर रोजी आणि तो संपतो 30 सप्टेंबरला, जसं आपलं अकाउंटिंग असतं त्याप्रमाणे. आता भारतामध्ये 23-24, 24-25, 25-26, तर 23-24ला जो शिल्लक साठा असतो, ज्याला कॅरी फॉरवर्ड स्टॉक म्हणतात, तो 24-25च्या हंगाम सुरू व्हायच्या आधी तो जवळपास होता 60 लाख टन. त्यानंतर 24-25 हंगामामध्ये 261 लाख टन देशामध्ये साखरेचं उत्पादन झालं. म्हणजे त्या वर्षासाठी साधारणपणे 320 लाख टन साखर उपलब्ध होती. आता जो 25-26चा हंगाम आहे, म्हणजे जो हंगाम संपेल 30 सप्टेंबरला, तर त्या हंगामामध्ये 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. कारण कारखाने मे मध्ये बंद होतात, परंतु हंगाम सप्टेंबर पर्यंत समजला जातो, कारण 1 ऑक्टोबरला नवीन सुरू होतो. तर ह्या 2 वर्षामध्ये जर पकडलं, आपण बघितलं, तर साधारणपणे 320 आणि 290, 610 लाख टन साखर आपल्याकडे 2 वर्षासाठी शिल्लक होती, प्रोडक्शन झालं होतं आपल्याकडं. आता 25 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी केंद्र सरकारने साखर निर्यात करावी म्हणून 20 लाख टनाला परवानगी दिली. अतिरिक्त साखरेचा करायचं काय, हा प्रश्न होता. आम्ही राजू शेट्टी साहेबांसोबत साखर आयुक्तांकडे, केंद्र सरकारला बऱ्याच ठिकाणी आम्ही पत्र दिले की अतिरिक्त साखरेचा प्रश्न आहे, कारखान्यांना साखर ठेवायला अडचण होतीये, ऊसाचे पैसे द्यायचे, तर निर्यात करायला परमिशन द्या. मात्र केवळ 7 लाख टन साखर अधिकृतरित्या निर्यात झाली. मी शब्द अधिकृत का वापरतो हे नंतर सांगेल तुम्हाला. आता तर ही साखर निर्यात झाली, तरी आपण एक 600 लाख टन साखर आपल्याकडे 2 वर्षासाठी शिल्लक होत, असं समजून घेऊ. आता आकड्यानुसार साखरेचा जो खप आहे देशातला, तो साधारणपणे 20 ते 22 लाख टन प्रति महिन्याला, आपण 22 लाख टन समजून घेऊ. 22 लाख टन जरी पकडलं तर 12 × 22 हा जर आपण हिशोब काढला, तर 2 वर्षासाठी साधारणपणे 550 लाख टन साखरेचा आपल्याला गरज असते. आणि
हे सप्टेंबर महिना 2026चा पकडून मी हिशोब काढलाय. म्हणजे सप्टेंबरची सुद्धा आपण जर पकडली साखर कापायची तर एक 550 लाख टन लागेल. आणि ह्या आकड्यानुसार 50 लाख टन साखर आपल्याकडे 1 ऑक्टोबर 2026 रोजी शिल्लक पाहिजे. आता गंमत अशी आहे ह्या सगळ्या खेळामध्ये, मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने 22 लाख टनाचा कोटा दिला. यावर्षी 22 लाख टनाचा कोटा दिला. मात्र फरक असा आहे की मागच्या वर्षी साखरेचा दर होता 38 रुपये प्रति क्विंटल, यावर्षी दर झाला आहे 68 रुपये प्रति क्विंटल. आता ह्यातही इतकं गमती चालल्या आहे सगळ्या की 15 ऑगस्ट रोजी 5,000चा दर होता. त्याच्या आधी साधारणपणे 1 ऑगस्टला मला आठवतं 82-83चा दर होता. आम्ही साखर आयुक्तालयाकडे गेलो होतो. आता 1-2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. 2 आठवडे झाले असतील त्याला. राजू शेट्टी साहेब, मी होतो. आम्ही मागणी केली की 4,000चा दर झालाय बघा, आपल्याला आणखीन काहीतरी मिळतं का शेतकऱ्यांना. तर आम्ही त्यांना त्यावेळेस निवेदन पण दिलं. मी त्यांना सांगितलं पण की साहेब बघा की ते रिकव्हरीचा फरक पडतो. आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या कोणते साहेबांसोबत. जवळपास 1.5 तास आम्ही सगळ्या चर्चा केल्या, विस्तृत चर्चा झाल्या. आणि त्याच्यानंतर आज साखरेचा कारखान्यानिहाय दर झाला आहे 68 रुपये किलो, 6800 रुपये कारखान्यावरती. आता बघा दर वाढलं तर आम्हाला नक्कीच फायदा, म्हणजे शेतकऱ्यांना, कारखान्यांना, तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. मात्र या दरवाढीचा शेतकऱ्यांना एक पैशाचाही फायदा होणार नाही, हे मी काय पुन्हा सांगता? पुन्हा सांगतोय. हं. हो, काही होणार नाहीये. कारखाने म्हणता आमच्याकडे साखरच नाहीये. आता जर हा हिशोब काढला तर देशभरामध्ये आपण जो आता आकडेवारी मांडली, ऑगस्ट, सप्टेंबर आणि हे 90 लाख टन साखर साठा शिल्लक पाहिजे होता 1 ऑगस्टचा. 15 ऑगस्टला दर वाढले. आपण असं समजू की 10 लाख टन त्यांनी विकले असेल 22ची. 70 लाख, 80 लाख टन साखर साठा शिल्लक पाहिजे होता. 80 लाख टन, 80 लाख टन गुणिले 30 रुपये क्विंटल किलो, म्हणजे तर हा जो हिशोब होतो ना, तर हा जवळपास 24,000 कोटीचा देशभरातला. त्यामुळं एकतर तुम्ही जर शेतकऱ्यांना जर दर देत नाहीये तर हे वाढीव रक्कमेचं काय, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही रक्कम ग्राहकांच्या खिशातनं वसूल केली जाणार आहे. मी पुन्हा सांगतोय की आपण छोटे जे ग्राहक आहेत ही पैसे भरणार आहेत आणि शेतकऱ्यांना याचा काडीचाही उपयोग होणार नाहीये. मग कारखाने म्हणतात की आमच्याकडे साखर साठा नाही. मग साखर गेली कुठं, हा हं. खूप मोठा प्रश्न आहे. हं. आता बघा की खरंच हा प्रश्न आहे. म्हणजे आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की आता ते वेगवेगळे कारण दिले जातात आहे. जसं आता इथेनॉलचं कारण दिलंय कोणी, माझी साखर आयुक्त तुमचे ते शेखर गायकवाड, त्यांनी सुद्धा थांबा म्हटलेलं आहे. मी, हा. नाही नाही, मी तुम्हाला दुरुस्ती करतो. थांबा. हा. माझा एक प्रश्न आपल्या मार्फत सगळ्यांना विचारू इच्छितो की इथनॉलला साखर गेली नाहीये. मागच्या वर्षी 300-325 लाख टनाच्या वर ऊस होता. त्यातला हा. 60 लाख टन ऊस इथनॉलला गेला. त्याच्याने काही फरक पडत नाही. मी जे हातात असलेल्या आकड्यावरनं बोलतो, म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं की बर. आकडे बोलताय. आपल्याकडे 200 लाख टन तर साखर होती ना, तसं तर ऊस हा. जास्त होता आपल्याकडे. त्याला इथनॉलचं याचं काहीही संबंध नाही. हा. इथनॉलचा याचा काही संबंध नाही. आता बर. गंमत अशी होणार आहे की कुठलाही कारखाना इथनॉलला एक कांडकं देणार नाही. एक कांडकं सुद्धा इथनॉलकडे डायव्हर्ट होणार नाही. जर साखरेचा रेट जर 50-55 राहिला तर कारखाने कशाला भानगडीत पडतील इथनॉलला डायव्हर्ट करायला. आणि हम्म. इथनॉलसाठी 45,000 कोटी रुपये रक्कम अडकली आहे. म्हणजे जे कारखान्यावरचे जे कर्ज आहे देशभरामध्ये सगळीकडं, तर बर. बँकांचे लोन जर पकडले तर 45,000 करोड. आणि हे सांगू का, यांचा सगळा हा गलथान काही घेणं देणं नाही. मी म्हणतो यांच्याकडे धोरणच नाहीये. म्हणजे आपण काय करतोय काय नाही, आणि काही नियंत्रण नाही, काही आकडेवारी नाही, काय चाललंय काय. आता कारखाने म्हणता आमच्याकडे साखर नाही, मग गेली कुठं साखर? तेच माझा प्रश्न आहे की बघा की सरकारला हे दिसत होतं म्हणजे 3-4 महिन्यापासून की हे साखरेचे भाव वाढत चाललेले, बरोबर. आता हो, मग स्टॉक लिमिट आणि इम्पोर्टचा निर्णय इतक्या उशिरा का झाला? मुळामध्ये हा जो हं? स्टॉक लिमिटचा निर्णय आहे ना, हा हास्यास्पद निर्णय आहे. म्हणजे हा. त्यांनी किती केला माहितीये का शहरांमध्ये? 4,000 क्विंटल. काय हा. चेष्टा चालली का? 4,000 क्विंटल समजा 200 लोक आहे. एकतर
याला साखरेला जो त्यांनी जी पद्धती आता अवलंबली आहे ना सगळं बघा, पूर्वी कसं होतं माहिती आहे का? पूर्वी त्याच्यामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायची. म्हणजे जर महिन्यातला साखर साठा विक्री नाही झाला, तर कारखान्याची साखर लिव्हिंग वर्ग केली जायची, कारखान्यावरती कारवाई व्हायची, कारखान्याला तेवढी साखर बाजारात आणायचं बंधन होतं सक्तीने. आता काय झालं, की कोणालाही कोणाचा धाक नाहीये. आणि ह्यालाही कारण आहे. याला कारण असं आहे, जर आपण महाराष्ट्राच्या आणि देशातल्या शुगर इंडस्ट्रीचा जर अभ्यास केला आणि जर बघितलं, तर जशी सत्ता बदलली, तर जसं बेडकं उड्या मारतात, तसे हे कारखानदार इकडून तिकडे उड्या मारले. अहो, कट्टर बोलणारे तुमच्या मराठवाड्यातले, आता बघा अशोक चव्हाणांचं नाव घेऊ आपण. 10 वर्ष मुख्यमंत्री राहिला माणूस, पटकन उडी मारून तिकडं. ह्यांना सत्तेत राहावंच लागतं. मी पुन्हा सांगतो, ह्यांना सत्तेत राहावंच लागतं. सत्तेशिवाय हे राहू शकत नाही. कारण कसं आहे, जर मग हे बंधनं, कारवाया, चौकशा, इन्क्वायऱ्या, मन मोकळं कारभार करता. आणि मी एवढं का बोलतोय, आता मला काय धंदा-बिंदा काही करायचं नाही. त्याच्यामुळे मला मला हे काही मला यांची काही भीती काही नाहीये. म्हणून सांगतो, ह्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि ह्यांना सत्तेत राहावंच लागतं. पण बरं का, वाईट याच गोष्टीचं वाटतं, की या गोष्टीचा शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाहीये. या गोष्टीचा सगळं. नाही, आता तुम्ही मी म्हणून तुमची ओळख करून देताना मी सांगितलं की बेधडक बोलतात ते, कारण आता ज्या वेळेला हे सगळे काँग्रेसमधले सगळे जे सहकार सम्राट आहेत ते कोणत्या भीतीने हां, भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत. आणि इतकंच नाही, ती आता हां. काय काय आता नगर जिल्ह्यात ते काय किती नावं घ्यावेत. जे अहिल्यानगरचं राजकारण आता विखे अहो, पाटील घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या. अहो, हे 80% आता ते सापडतील तुम्हाला. शाखेमध्ये जायला लागले. RSSच्या शाखेमध्ये जायला लागलेले आहेत. बरं का? इतकं ते अहो, आता धोरण इथे बदलतं. उद्या सत्ता सत्ता बदलली ना, तर सगळ्यात पहिल्या गाडीने पळतील हे. तुम्ही आपला माझ्या रेकॉर्डिंग हे आजचं जे वरतं हे ना, आपण शब्द जे आपण मांडतो, की आपलं जी चर्चा चालली ना, हे हा. तुम्ही सगळ्यात पहिले पळतील हे, सगळ्यात पहिले. पळत सुटतील इकडे परत ते. हे काय आहे, कुणाचेच नाही हे सगळे. त्यामुळं शेतकऱ्यांना मला खरं सांगू का, हसू काय येतं माहिती का? की आमचे हा. बिचारे शेतकरी लेझीम खेळायला लागले आता. साखरेचा हा. दर 80 झाला, 70 झाला, आपल्याला 6,000 चा दर मिळणार. आपल्याला बघा, मी सांगतो ना, की मागच्या वर्षीच्या ऊसाला ह्यांना काही मिळणार नाही. पुढचं मला माहित नाही काय देतील काय नाही. परंतु मागच्या गाळप हंगामात जो ऊस गेला, जे तुम्हाला मिळाले, ते फायनल झाले. तुम्हाला परत रुपया मिळणार नाही. आणि मराठवाड्यात तर मागचेच पैसे बाकी आहे. त्या सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच लोकांचे मागचे पैसे अजून मिळाले नाहीये. म्हणजे साखर ₹75 किलो होऊन सुद्धा जर हे लोकं पैसे देऊ शकत नसतील, तर तुम्हाला कधी देणार पैसे? काहीच देणार नाही तुम्हाला पैसे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात राजू शेट्टी या एका माणसामुळं जे संघटन उभं राहिलं आणि त्याचा जो परिणाम झाला का तिथं जो दर मिळतोय आणि त्याचा कुठेतरी दुसरीकडे इम्पॅक्ट होतो म्हणून लाजकाचा काही दर मिळतो. बाकीच्या ठिकाणी ह्याला बघा, ते कारखानदारांची काही चूक नाही. एक शेतकरी ना, मांजराला दिला ना हो, मांजराला भाव दिला ना लातूरच्या देशमुखांच्या. नाही, नाही, मांजराने दिला आहे, पण बाकीचे तुम्ही जर बघितलं ना, बरं अजून सुद्धा बघा ना तुम्ही. पण ज्या हम्म. तुलनेमध्ये आणि दुसरं जरी दर दिला ना साहेब, तर रिकव्हरी किती आहे? मराठवाड्यामध्ये रिकव्हरी 8%, 8.5%. कोल्हापूरची रिकव्हरी 11-12%. ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. मी काय हम्म. म्हणतो, की ह्याचं एकदा सोक्षमोक्ष होऊ द्या ना. IIT कडनं संशोधन करा. चांगल्या एखाद्या त्रयस्थ संस्थेकडनं. तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे या सगळ्या. बरं, आता बघा, आता आपण बोललो इम्पोर्ट वगैरे एक्सपोर्ट, हे तुम्ही जे आकडे सांगितले, साठा किती ते सांगितलं. आता ही जी कोटा सिस्टम आहे याचा नेमका म्हणजे आता ह्याचा फायदा कुणाला होणार आहे? म्हणजे शेतकऱ्याला तर नाही, होत नाही, तुम्ही सांगितलं कारखाना आहे, मोठा व्यापारी आहे, नाही, साठेबाज आहे. द- मग या साठेबाजाच्या मागं कोण असं दिल्लीचं आहे किंवा काय आहे त्याचं तुम्ही काही थेट नाव घेऊ शकत असाल तर घ्या, नाहीतर तुम्ही मोगम बोलू शकता की काय याच्या नाही, मागचं नाही, काय. नाव आता बघा मी मी हे तुम्हाला काय विचारतोय माहिती का? जसं ही हा, झळ कुणाला बसणार आहे शेवटी? ग्राहकाला बसणार. ग्राहकांना. काय तुमचे बाकीचं केंद्राचं धोरण बाजूला ठेवा, इथेनॉलचा वापर बाजूला ठेवा, काय करायचं ते करा. पैसा कुणाचा जाणार आहे? हा सामान्य हे माणसाच्या खिशातून चाललेला आहे. म्हणजे हम्म. दिवाळी पूर्वीचं हे दिवाळ आहे. आधीच महागाई इतकी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे साखरेचे भाव वाढल्यामुळे त्याचे काय परिणाम होणार तुम्ही बघा. सगळे मिठाईंचे दुकानं अमुक म्हणजे हाहाकार माजणार आहे. आणि काही लोक तर म्हणायला लागले आता 100 पर्यंत सुद्धा तो भाव जाऊ शकतो, हे जर असंच चाललं तर.
आणि केंद्र सरकारने जर वेळीच आता ते भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकार काय सांगताय, आम्ही 10 लाख टन आयात करतोय आता साखर. म्हणजे मग ती साखर जी आहे ती तुम्हाला कागदावर कशी आहे, प्रत्यक्ष गोडाऊन मध्ये कशी आहे, आणि त्याचं काय ब्लॅक मार्केटिंग सुरू होत आहे. जसं तुमचंच आत्ताचं विधान आहे की याच्यात हजारो कोटी रुपये जे आहेत ते तुमच्या आमच्या खिशातून जाणार आहे. तर ते सांगा नक्कीच तुम्ही. नक्कीच. बघा, यामध्ये जे कोटा पद्धती खूप चांगली आहे, त्यामुळे दर स्थिर राहतो. मात्र ह्या आता जी दरवाढ झाली ना, याच्यामध्ये नक्कीच कुणाचा तरी आशीर्वाद आहे, कुणाचा तरी. आणि आपण जर अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये मध्येच अचानक धडाका झाला, की काही अचानक एक उद्योजक तयार झाला, ज्यांनी बरेच कारखाने भाड्याने चालवायला सुरुवात केली. त्यामध्ये बाकीचे कारखानदार फार तोंडात बोट घालायला लागले, अरे हा माणूस पैसे देतो कसं आहे. हम्म. म्हणजे काही वेळेस त्यांनी पैसे दिले नाही, काहींना मग बोंबाबोंब झाली, शेतकऱ्यांनी आंदोलन केले. बरंच मग त्यांनी पैसे वाटायला सुरुवात केली, बाकीचे कारखान्यांचे तर पैसे देऊ शकत नव्हते. आणि ह्यांनी ज्या प्रकारे यांचं होल्डिंग असेल साखरेचं, आता त्यामध्ये अशी चर्चा आहे की दिल्लीतल्या एका फार मोठ्या पॉवरफुल नेत्याचा 2 नंबरचा पैसा शुगर इंडस्ट्रीत लागलाय. ही फार वा. मोठी चर्चा आहे आणि फार. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे काय आहे. कारण बर. राजू शेट्टी साहेबांना एक आपल्या राज्य सरकारमधले साखर उद्योगातले एक मोठे मंत्री ते म्हटले होते, ते नगर जिल्ह्यातले पण मंत्री होते ते माग. आणि ते एकदा असे म्हटले होते की अरे बाबा राजू, हे मला पैसे द्यायला घाम फुटतो. तुम्ही मला बघितले का, आम्हाला छातोडवर आल्यासारखं वाटतं, जे आले पैसे मागतात आणि मग हे लोक पैसे देतात कुठून. म्हटलं हे सगळं आम्हाला समजायला तयार नाही. म्हटलं हे सगळं काय गौड बंगाल काय आहे. आणि खरंच हा मोठा प्रश्न होता. आता लक्षात यायला लागलंय की ह्याचं बघा, यासाठी संशय येतोय, कारण ज्या पद्धतीने दर वाढले, म्हणजे 15 ऑगस्ट रोजी दर काय होता तुम्ही बघा, 5,081च्या आसपास दर असेल. जवळपास 2,000 ते आसपास रुपये 8 दिवसात वाढले. 8 पण नाही, 5च दिवसात. माझ्या पूर्ण आयुष्यात म्हणजे आम्ही 1951 पासून साखर व्यवसायात आहे. आमचे आजोबा पासून आता भाऊ बघतो. मी कधीच, आता मी लक्ष असतं माझं, साखर काय चालली, चर्चा चालती घरात आमचं, बोलतो. तर साखरेच्या दरामध्ये अशी वाढ, म्हणजे दुष्काळ झाला, बरेच प्रकार आता तर काहीच तशी स्थिती नाहीये, तरी सुद्धा ज्या पद्धतीने एकदम 20 रुपयांनी दर वाढला ना, 100% याच्यात काहीतरी काळाबेरा असेल. काही व्यापाऱ्यांना आताशी धरून काहीतरी यांनी आणि शेअर मार्केटच्या धर्तीवरती दर वर नेला. हा दर कायमस्वरूपी राहूच शकत नाही. हा दर मला नाही वाटत असे दर राहतील याच्यात नाही परत, हे कारण बघा, ऊस आहे, हे production होणार हे आहे. बघा, तुम्ही आता अतिशय म्हणजे जबाबदारीने आणि गांभीर्यपूर्वक असं एक विधान केलेलं आहे. बर, तुम्ही काय की फक्त तुम्ही एक म्हणजे बोलत राहता, वकील आहात, मग काहीतरी बोलताय कोणाच्या विरुद्ध, असं नाहीये. तुम्ही अतिशय जबाबदारीने सांगताय. तुम्ही आत्ता जे सांगितलेलं आहे की दिल्लीचा नेता, आणि मग याचं माझं म्हणजे मी सुरुवातीला विचारलं, आत्ता पण विचारतो, की एक सर्वसामान्य माणसाला समजेल की ज्याच्या खिशातून जाणार आहेत 80 रुपये किलो तो द्यायला, त्याला त्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगा की भारत हा ऊस उत्पादनाच्या बाबतीत जगामधला दुसरा देश, बरोबर. तो बरोबर. होत 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 काय आहे की जी साखर 40-50, ठीक आहे, 50 पर्यंतही ठीक आहे, इथपर्यंत ते त्याला झालं, आणि अचानक असं काय घडलं. आणि मग ही जी कृत्रिम कमतरता म्हणा किंवा ते भाववाढ म्हणा, आणि मग याचं जे आर्थिक अर्थकारण आहे, मग याच्यामध्ये जे त्याला सरळ स्कॅम आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते ब्लॅक मार्केटिंग असतं. तर ते नेमकं कसं, ते पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या समजेल साधारण माणसाला असं पुन्हा एकदा सांगा तुम्ही. बघा, आता आपण जी आकडेवारी सुरुवातीला बघितली, त्या आकडेवारीनुसार देशामध्ये किमान 70 ते 75 लाख टन साखर आजच्या तारखेला शिल्लक पाहिजे. सगळी आकडेवारी सरकारचीच आकडेवारी. मग असं असताना बरं, आणखीन एक मुद्दा असा आहे की साखरेच्या बाजारात कुठेही शॉर्टेज नाहीये. मग दर कसे हम्म. वाढले, म्हणजे हम्म. साखरेचा असं पण नाही तेच. ना. समजा एखादी गोष्टीचा दर कधी भडकायला सुरुवात होतात की त्याचा शॉर्टेज झाला, माल मिळत नाही, साखर मिळत नाही, असं कुणाचीही एकाही माणसाची तक्रार नाहीये, काहीच नाही. मग सगळं स्थिर असताना अचानक दरात उसळी कशी घेतली बरं, अशी काही घटना घडली,
कुठं साखर पळून गेली, साखरेला पाय फुटले, कुठं सगळं साखरेला आग लागली, काही तिच्यावरती रोगराई आली, कुठं दुष्काळ झाला, असंही काही नाही का पाऊस नाही झाला. मग अचानक दर वाढले कसे? तर हा खेळ कसा चालतो बघा. मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2, 4, 5, 6 महिन्यामध्ये साखरेचा कुठेतरी स्टॉकिंग झालं असेल. ही सगळी आकडेवारी आता सरकारने सांगायची आहे. कारण आम्ही पुन्हा सांगतो, की आम्ही आकड्यावरती प्रश्न विचारणार. साखर गेली कुठं? आणि ह्या सगळ्या खेळामध्ये हे जेव्हा साखर स्टॉक करायची आणि मग दर अचानक स्वतःहून वाढवायचा दर हा. म्हणजे ज्या पद्धतीने बरं, कारण ह्याला काहीच कारणच नाही दर वाढायला. कोटाही पर्याप्त, असं पण नाही की 16चाच कोटा दिला सरकारने, 16 लाख टन, त्याच्यामुळे बाजारात सप्लाय कमी होणार आहे, असंही नाहीये. 22 लाख टन मागच्या वर्षी होता, 22 लाख टन ह्या वर्षी आहे. मग असं पण नाहीये की बाजारात लोकांना साखरच मिळत नाही. मग दर कसे वाढले? तर हे दर वाढवले गेले आहेत. म्हणजे आपणच दर वाढत चालायचं. समजा एक लाखभर पोती गोळा करून ठेवली. माझ्याकडे पैसे आहेत. फुकटचा पैसा आहे. फुकटचा म्हणजे आता कसं आहे, माझ्याच बँक आहे. मी जर कसं असतं, मीच समजा अधिकारामध्ये आहे. मी सांगेल मला फायनान्स करा. मला काय आहे, मी तुम्हाला साखर त्यासाठी गहाण देतोय. पक्की जिन्नस तुमच्या समोर आहे. फक्त तुम्ही फंडिंग करा मला. आणि ₹38 मी जर साखर 1 लाख पोती घेतली आणि ती साखर जर 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये ₹3868 झाली, तर ₹30 गुणिले 1 लाख म्हणजे 1 लाख पोती म्हणजे 1 लाख क्विंटल, आणि क्विंटलला ₹3000 दर वाढलाय, म्हणजे 30 कोटीचा मला नफा मिळणार आहे. 30 कोटी रुपयाचा. विचार करा बर. तुम्ही, 1 लाख पोत्या मागे जर ₹3000 पर मला मिळतंय, तर मी 30 कोटी जागेवरती कमवतोय. जवळपास दुप्पट झाले ना पैसे. कशात काही नाही लावलं ना. किती व्याज देणार मी? सांगायचं तात्पर्य मला असं आहे, मी एक उदाहरण दिलं. कोणी 500 पोती ठेवली असेल, कोणी 10,000 घेतले असेल, कोणी काय केलं असेल. मात्र यामध्ये कोणीतरी मोठी शक्ती आहे. त्या शक्तीच्या आधारे त्यांनी कोणतरी ह्याच्यात हे केलंय, असा आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी साहेबांनी कालच आरोप केला आहे, की 22,000 कोटींचा देशभरात हा घोटाळा आहे. हा जर हा घोटाळा नाही ना, तुमचं जर प्रामाणिक आहे ना तुम्ही, तर तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या. चला, ग्राहक भरतो ना पैसे, ते शेतकऱ्याच्या खिशात जाऊ द्या. मी म्हणतो इथले 25% तरी जाऊ द्या. 25% तरी जाऊ द्या पैसे. 500 टन सुद्धा कोणी मागच्या मागच्या वर्षीच्या ऊसाला 500 टन द्या ना खुशीनी. नाही देणार. कारखाने काय म्हणतात, आमच्याकडे साखरच नाहीये. माझे बरेच ओळखीचे कारखानदार आहे. ते म्हटले, "अरे तुम्ही काल काहीतरी बोलता ते सगळं, आमच्याकडे साखर कुठं?" म्हटलं, "मग साखर गेली कुठं?" म्हणे, "आमच्याकडे नाहीच साखर." मग मग हे आकडे खोटे आहे का? शेखर गायकवाडांचं मुलाखत असली मी, साखर आयुक्त. त्यांनी सांगितले की चोरट्या मार्गाने साखर परदेशात गेली. बर. नेपाळ, हम्म. बांगलादेश. मग याचा अर्थ मग तुमच्या बॉर्डर्स असुरक्षित आहेत का? कारण याचं उत्तर द्यावं लागणार आहे यांना. असं नाहीये. जरी विरोधी पक्ष अजून हा हिशोब मागत नाहीये, मागणारही नाही. कारण त्यांचे पण काही लोक आहेत, कारखानदार. प्रश्न विचारणार कोण आहे हा? प्रश्न विचारणार कोण आहे हा? की साखर गेली कुठं? आम्ही आपलं आता कसं आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं काय बाबा चला म्हणून आम्ही तुमच्या मागतो, पण जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे व्यवस्थेला, की बाबा ठीक आहे, मी म्हणतो ₹100 किलो पण आपण घेऊ साखर. पण तशी स्थिती आहे का? खरंच जर तुटवडा झाला असता, ऊसच नाही झाला, समजा पाऊसच नाही पडला, समजून घेतो ना आपण. म्हणून मी म्हणतो की हा स्कॅम आहे. हा, आता मला सांगा, हा किती कोटी रुपयांचा स्कॅम आहे? म्हणजे तुम्ही सांगितलं आकडा, पुन्हा एकदा सांगा अंदाजे. हा सरळ सरळ आम्ही जो आरोप करतोय, 75 लाख टन देशामध्ये साखर साठा शिल्लक पाहिजे सरकारच्याच आकडेवारीनुसार, गुणिले ₹30 किलो म्हणजे ₹300 वरचे. क्विंटलला, म्हणजे ₹3000 टनाला, आणि 75 लाख टन, हा सगळा होतो 22,000 कोटी रुपये. आणि 22,000 कोटीचा हा सगळा घोटाळा होणार आहे, हा सगळा. कारण ह्याच्यातले काहीही रक्कम कारखाने जर शेतकऱ्यांना देणार नसतील आणि देणारच नाही, तर मग, कारण त्यांचं म्हणणं आमच्याकडे साखरच नाही, मग साखर गेली कुठं? बरं, आता जाता जाता माझी दर्शकांना पण विनंती, की तुम्ही हे जे ऐकताय, हे एक 25-30 वर्ष त्या व्यापारामधला असलेला एक व्यक्ती, आणि ज्याला सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर ते कार्यकर्ते म्हणून काम करतातच, आणि ते स्वतः वकील आहेत, उच्च न्यायालयाचे वकील आहेत. ते हे तुम्हाला आकडेवारीनिशी सांगताय. म्हणजे त्यामुळं तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील, ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा.
आणि ही जी चर्चा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण काय की आपल्याला कळत काहीच नाही. जसं मी त्यांना प्रश्न विचारला, सर्वसामान्य माणसाला काही कळत नाही. भाव वाढले, भाव वाढले, भाव वाढले, ते देण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नसतं. बरं, जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तोही मरतोय ना. असं नाही की त्याचा फायदा होतोय किंवा त्याच्या खिशात ते चाललेलं आहे, तेही होत नाही. मग जर सामान्य माणूस आणि शेतकरी या दोघांनाही त्याचा फायदा होत नाही, मग हे करताय कोण? बरं, आपण त्यांनी जे महाशक्ती जो शब्द वापरला, म्हणजे पांडे साहेब, जसं आता ते राजकारणातली हम्म. अदृश्य शक्तीने काय केलं हे पाहिलं दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये काय. तशी आता ती जर शक्ती आहे, ती पुन्हा आता एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातले आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपले अण्णासाहेब शिंदे हे त्यावेळेला पहिले सहकार मंत्री होते. म्हणजे अन्न वगैरे असे खातं, आणि त्यावेळेला त्यांनी सहकार त्यांच्याकडे होतं. पण आता सांगितलं जातंय की हे अमित शहा म्हणजे कसे हे पहिले सहकार मंत्री आहेत, असं ते सांगितलं जाते. ते तेव्हापासून आहे. आणि मग आत्ता जी साखर कारखानदार ज्यांनी, तुम्ही आपण म्हणायचे की सगळे पांढरे बगळे आता ओढून त्या संघाच्या शाखेमध्ये जाऊन बसले ते सगळे, काय की आता. आणि दुसरीकडं जर सहकारी तत्वावर चालणारे कारखाने जे यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठबाई मेहता यांनी उभं केलेलं ते साम्राज्य, पद्मविभूषण आपले विठ्ठलराव विखे असतील त्यांनी विखे पाटील, केलेलं. हो, फार ज्या फार वेळेला पहिला नेहरू आले होते प्रवरेला, तुम्हाला ते तुमच्या वडिलांकडून माहिती झालं असेल की ते हो म्हणाले हो. होते की मी ब्रिटिशांना सांगणार आहे की माझा शेतकरी बघा काय करतोय ते, काय की त्यांनी सहकार खरं तत्वावर आहे. कारखाना उभा केला. आता तो 50% जर उरला असेल, सगळं खाजगीकरण जर चालू असेल, मग तुम्ही जे सांगितलं की मग खाजगी लोकांकडे पैसे येतात कुठून ते खरेदी करायला, असाच तुमचा प्रश्न आहे ना. मग तो जो कुणी आहे, बरं का. नाही नाही, थांबा, दुरुस्ती करतो, थांबा थांबा, खरेदी नाही हा, करत ते. हा, खरेदी तसं नाही नाही. केले त्यांनी, भाडे तत्वावरती संस्थांचा घेतले. फायदा घेतात. भाडे भाडे सगळं तुमचंच, कारखाना तुमचाच, माणसं तुमचेच. आम्ही फक्त ते कारखाना भाडोत्री तत्वावर घेणार आणि तो चालवणार. म्हणजे आम्ही त्याला काही सर्वसाधारण काय, फक्त तुमचा ऊस गाळप होईल. शेतकरी काय म्हणतो, चला माझा ऊस जातोय ना, माझं काम होण्याशी मतलब आहे. हे फक्त ऊस गाळप त्याचा करून देणार आणि व्यवस्थापन त्यांचं सिंगल हँडेड असतं. सहकारी असलं का विरोधी पक्ष असतो, कोणी बोलणारं असतं, हिशोब द्यावा लागतो राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना, साखर आयुक्त वगैरे. प्रायव्हेट म्हटलं का त्याला फार कमी. म्हणजे आता तुम्हाला आणखीन एक सांगतो, आपल्याकडं पूर्वी जे ऑडिट व्हायचं ना कारखान्याचं, लेखापरीक्षण, ते सरकार करायचं. आता यांनी काय केलं, मागं एक 15-20 एक वर्षापूर्वी यांनी आता एक असा एक ठराव करून टाकला, त्याला कोणी विरोध नाही केला. यांनीच त्यांचा ऑडिटर अपॉइंट करायचा. म्हणजे कारखानाचं स्वतः त्याचं लेखापरीक्षणचं ऑडिटर अपॉइंट वा. करतो, कारखाना हम्म. सीए अपॉइंट करतो. मग तो त्रुट्या कसा दाखवणार, त्याला जर पैसे जर कारखानदार देणार असेल त्याला, तो सांगत तसेच तो रिपोर्ट तयार करतो. यांचे सगळे पूर्ण कोण विचारतं प्रश्न, कुणाच ताकद आहे काही नाही. आणि यांच्यावरती एवढं कर्ज आहे, त्यामुळे यांना कसं इकडून तिकडं कोलंटिवडी मारली का 400-500 कोटी रुपये, 200 कोटी, बघा तुम्ही आकडे सांगतील. ह्याच्यावरती परत एक चर्चा होईल आपली की कुठल्या कारखान्याला किती रुपये केंद्र सरकारकडनं कर्ज मिळालं. म्हणजे त्याला म्हणतात ना की दीर्घ मुदतीचं कर्ज, अमकं कर्ज, हे मुदतीचं कर्ज. त्याला अट अशी असती की त्यांनी आमच्या टोळीमध्ये सामील व्हावं. आणि मग हे काय म्हणतात, काही आता माझ्या ओळखी ते म्हटलं, बघा आता हे ना नीतिमत्ता, नैतिकता वगैरे हे आता आपण जरा खोटेला सांगून ठेवा. आम्हाला राजकारण करायचं असतं, आम्हाला तालुका सांभाळायचा आहे, आमचं मतदारसंघ सांभाळायचं आहे, पैसे आणायचे कुठनं, तुम्हालाही शेतकऱ्यांना पैसे द्यायचे. त्याच्यामुळं हे सगळं आम्ही पक्षनिष्ठा वगैरे घरी टांगतो. आणि त्यांनी सांगितलं की बाबा शाखेत या तर शाखेत जाऊ, हे करा तर ते करू, टोपी घालतो टोपी, आम्हाला काय कळलं म्हटलं आम्हाला त्याला, ते काय त्याला असं आहे, असा हा, प्रकार तसा सगळा. हा, त्यामुळे आता आम्हाला काही नाही, आम्ही बोलतो, आम्ही माळावरती बॉम्ब मारत बसतो, कारण आम्हाला नाही काही पाहिजे लागत आम्हाला. म्हणून मी शिट्टे साहेब, आम्ही आपलं बॉम्बाट्या मारत फिरतो आम्ही. नाही, 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 तुम्ही फिरा. आम्ही तुमचे सर्वसामान्य माणसं तुमच्या समोर उभे आहेत आणि हे व्यासपीठ तुमच्यासाठी अगदी खुलं आहे. एम टॉक्स, धन्यवाद, बरं का. धन्यवाद. एम 2035 ड्राईव्ह म्हणजे आपण सगळ्या पद्धतीचं अशासकीय पद्धतीने सोशल ऑडिट करत असतो. तुम्ही आमची वेबसाईट सुद्धा चांगलं, बघा, डॉट डॉट अप्रतिम मीडिया डॉट. नक्कीच. हा,
मीडिया इन नावाची, ती अवश्य बघा. नक्कीच नक्कीच आता वेळ संपलेली आपली, नक्कीच. त्याच्यामुळे आपल्याला समारोप करावा लागणार आहे. जाता जाता मला एक किस्सा धन्यवाद. आठवलाय, की जसं निळू फुले आपले ज्येष्ठ अभिनेते, कसदार अभिनय, त्यांनी ते साखर सम्राट ते उभं करायचे. तर तुम्ही ते ऑडिटचं आता यांना तुम्हीच ऑडिट करा आणि तुम्हीच आम्हाला सांगा असं जे म्हटले, मुभाची दिली. तर ते एका सिनेमामध्ये तो चेअरमन निळू फुले, ते ते असं एका त्यांच्या अकाउंट ऑफिसर कोण जोशी नावाचा, त्याला म्हणतात की अरे हे जरा बसव हे आकडे तिकडं तुझ्या पद्धतीने, तू कशाला मला सारखं विचारतो, मला काय पाहिजे हे तुला माहिती आहे ना. तू म्हणतो साहेब हे नियमात बसत नाही, असं नाही तसं नाही, मला हे होईल. मग तो चेअरमन तो आपलं रिव्हॉल्वर काढतो कमरेचं आणि म्हणे आता, मग ते त्याला ते करावं लागतं मग काय. हे माणसाचा जीव जातो, मध्यमवर्गीय माणसाचा सगळीकडे जीव आता जातो. आता आणि हे सगळे इथं रिव्हरची लांडगे जागा, लुटत राहतात. नाही नाही, आता इथं रिव्हरची जागा गड्डीने घेतलीये. आता रिव्हरची हं? गरजच नाहीये. एक गड्डी, दोन गड्डी, मग पेटी, मग खोकं. त्याला सांगायचं हं. हे बाबा बघ असं मला बसून पाहिजे. तो पहिले काय म्हणणार, "अरे बसत नाही साहेब, बसत नाही, हे गड्डी अजून नाही बसत, अजून बसू, चार हं, गाड्या, हं. 10 गाड्या टाकल्या की ते सगळं बसतं मग त्याच्यात. असा प्रकार आहे सगळा. चला. चला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.